Hello, hello. This is my artifact episode number 2010. आजची तारीख आहे 26 ऑगस्ट 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:30 झाले. गेले 2 दिवस झाले. लास्ट आर्टिकल एपिसोड रेकॉर्ड झाला होता. 24 ऑगस्टला. काल मी आर्टिकल एपिसोड रेकॉर्ड केलं आणि सो वाय काल रेकॉर्ड का नाही केलं आर्टिकल एपिसोड? इट्स लाईक सो मच थिंग्स हॅपन्ड. खूप साऱ्या अशा काही गोष्टी झाल्या. माझा आवाज येऊन राहिला आहे ना, रेकॉर्ड होत आहे. असं जवळ घेऊन सो खूप काही अशा काही गोष्टी झाल्या आहेत या 2 दिवसामध्ये. त्यामुळे टाईमच भेटला नाही या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करायच्या. सो मच थिंग्स. काल काय झालं, काल सकाळी उठलो मी आणि सायकलला गेलो. हा कालचा आर्टिकल एपिसोड पेपर. ओके. सो कालची तारीख होती 25 ऑगस्ट 2020 आणि काल सकाळी उठलो मी, सायकलला गेलो, सायकलवरून आलो. आल्यानंतर काय झालं की एडिट करतो मी थोडीशी. तर वडिलांनी सांगितलं की आईची RD भरायला जावं. तर मी RD भरायला गेलो पोस्ट ऑफिसमध्ये. आणि मग त्याच्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग काय झालं काय, पिंटीकडे गेलो होतो ट्रिमरसाठी. थोडंसं दाढी वगैरे वाढवली होती माझी. तर काल मला माहीत पडलं की काल म्हणजे हे आहे बा मटणाचा प्रोग्राम 11 वाजता यायचं आहे. तर या हिशोबाने मग ठीक आहे म्हणलं. मग बिट्टूचा फोन आला की सिलेंडर पाहिजे म्हणे, आणलं. युजली कसं आहे की मोस्ट ऑफ द टाईम मी फॅमिलीसोबत टाईम इन्वॉल्व नाही करत या. बट असे काही प्रोग्राम आले तिथे मी ऑब्वियसली पार्टी होतो यार. प्रोग्राम म्हणजे असा 7व्या महिन्याचा कार्यक्रम किंवा लग्नाचा कार्यक्रम वगैरे. सो आय थॉट दॅट की आपण एव्हरी टाईम तर नेहमी दूरच राहतो आहे फॅमिलीच्या वगैरे. युजली फॅमिलीमध्ये इन द सेन्स की आपलं बिट्टू, प्रीतीताई, सोनताई वगैरे त्यांच्यासोबत टाईम मी खूप कमी स्पेंड करतो या. जो इम्पॉर्टंट टाईम आहे तोच स्पेंड करतो. सो वॉट वॉज हॅपन, मला असं वाटलं की आपण थोडा वेळ म्हणजे यांच्यासोबत टाईम स्पेंड करावा या, म्हणजे यांच्या मदतीला हातभार लावा. वाय? बिकॉज ऑफ दॅट की ॲक्च्युली प्रीतीताई आहे बट तिच्यामागे तिचं लेकरू आहे आणि शी वॉज बिझी ऑल द टाईम. सोनूताई ऑब्वियसली प्रेग्नंट आहे. हो, शी वोंट बी डू एनिथिंग. मग त्याच्यानंतर येतो बिट्टू. तर बिट्टूवर पूर्ण जबाबदारी येते. तो बिट्टू एकटा पुढे जाणार आहे. राईट. सो जस्ट लाईक मला असं वाटलं की कोणीतरी आहे बा, म्हणजे कोणीतरी नाही आहे त्याच्यापाशी म्हणजे कामं करायला. म्हणजे कार्यक्रम असला तो एकटाच राहायचं. हाऊ ही कुड मॅनेज ऑल दिस थिंग्स. सो मग मी गेलो आणि त्याची थोडीशी मदत वगैरे केली. तर याच हिशोबाने मला असं वाटलं की ते सिलेंडर वगैरे नेऊन द्यायचं आहे तर नेऊन देऊ बा. या सिच्युएशनला मी एवढा सारा विचार केला. युजली कसं आहे की असं मी कोणाच्या घरचं असं फालतूचं काम कताही करत नाही.
या बट कसं आहे की हे जे काम होतं फॅमिलीचं काम होतं आणि इट्स रिअली इम्पॉर्टंट. या सो दॅट्स वाय आय हॅव टू डू इट. सो आय डिड इट. सो मी त्याच्यानंतर मग मी हे नेऊन दिलं काय सिलेंडर. मग सिलेंडर नेऊन दिल्यानंतर मग मी आलो. त्यानंतर मग काय झालं की आलो नाही रे, तिथे झोपली. सोफा वगैरे सरकवायचा होता वगैरे. तर मला या प्रोसेसला थोडा वेळ लागला आणि मी घरी आलो, फ्रेश होऊन वगैरे पिंटीकडे पोचलो 1:30 वाजता. 1:30 वाजता पोचल्यानंतर मग तिथे जेवण वगैरे केलं. मटन वगैरे शिजलं होतं. भूक खूप लागली होती. सो येस, आय ईट अ लॉट. मग त्यानंतर मग तिथून मग काय झालं की हां, मला तो हायपरलॅप शूट करत होता. सब्जेक्टला पकडून. युजली हायपरलॅप्समध्ये मला काल एक माहीत पडलं, मीन्स हायपरलॅप्समध्ये मोर दॅन 3 सब्जेक्ट नाही घेत आहेत. आणि जर घेत असेल ना तर त्यांची पोझिशन नेहमी स्टेबल असली पाहिजे, नॉट चेंजेबल. सो काल मी जो हायपरलॅप्स घेतला इट वॉज नॉट गुड. येस, मला रिअलाईज झालं आहे जेव्हा मी एडिट करायला बसलो ना तेव्हा मला रिअलाईज झालं की मी शूटिंगमध्ये गलती केली. ॲक्च्युली बहुत सारे असे काही प्रॉब्लेम्स आहे. म्हणजे मला असं वाटते की आपण एडिटमध्ये पाहून घेऊ आपण. बट समजा जर आपल्याकडे शूटमध्ये काही डेटाच नाही आहे तर आपण कशाप्रमाणे करू. युजली आधी तर झालं, आज मी सोनूताईचं ते शूट करायचं होतं तर त्याच्यामध्ये खूप सारा लॅग वगैरे आला आहे. बट या आय कॅन मॅनेज इट. येस, म्हणजे मला असं वाटते की मला जेवढे शॉर्ट पाहिजे तेवढे ते शॉर्ट मी घेतले. त्याच्यामध्ये हार्डली 1-2 मिनटाचा व्हिडिओ बनवायचा. सो पाहू शकतो कशाप्रमाणे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल त्या हायपरलॅप्समध्ये मला असं रिअलाईज झालं की सावधान सब्जेक्टला फिक्स ठेवावं लागते, त्यांना फारसं मुवमेंट नाही द्यावं लागत. सो या ती आता प्रोसेस आता पाहतो मी कशाप्रमाणे. मग त्याच्यानंतर मग संध्याकाळी काय झालं की मग तेच हायपरलॅप शूट केला. मग त्यानंतर मग घरी आलो, एडिट करत बसलो त्याला. ते यालाच करीब संध्याकाळी 9 वाजले. नंतर 9 वाजल्यानंतर मग माझी काय मेंटॅलिटीच नव्हती का समोर काही करायचं. सो आय वॉज बिट टायर्ड. तर मग काय थोडंसं मोबाईल वगैरे चिडला, गाणी वगैरे ऐकले, देन आय वेंट टू स्लीप. इवन आर्टिकल एपिसोड पण तेव्हा बनवला नाही, इतका त्रास आला होता मला. येस, so this is the end. This is the my artifact episode number 2010. Right now we are at वर्धा महाराष्ट्र. ॲक्च्युली आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड न करण्याचं रिझन पण आहे. रिझन हे आहे की मी आता जिथे रेकॉर्ड करत आहे ना, युजली मी आता खालचं घर पूर्ण खाली होतं तर आय वॉज लाईक काही बी करत सकते. आणि बट आता कसं आहे की इथे किरायदार आले आहे. सो त्यामुळे आवाजाची इंटेन्सिटी थोडीशी कमी आहे. येस, काल किरायदार आले होते त्यामुळे माझं मूड ऑफ पण झालं होतं आणि मी आर्टिकल कुठे रेकॉर्ड करू ह्याचा विचारच करून राहिलो होतो. आणि माझी मेंटॅलिटी पण नाही बोलून राहिली होती की रेकॉर्ड करावं बा. या सो this is the end. This is the my article episode number 2010. Right now we are at Varda, Maharashtra. Thank you.